वासुंद्री संघाने या क्षेत्ररक्षण स्वीकारला, आमंत्रित केलं रुंदे संघाला फलंदाजीसाठी. आणि जशी मॅच सुरू होईल या ऐकूयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज कोंढेरी गावाचा, निलेश गायकर यांचा. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद विश्वास. अगदी पाहायला गेलं तर पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहत आहोत. धर्मवीर चषक 2024चा हा पर्व आयोजित नैतिक स्पोर्ट कोंढरीच्या माध्यमातून ही चांगली घडवलेली स्पर्धा, अनेक खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचा मानस मनाशी बाळगून ही स्पर्धा थोड्या कालावधीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहायला गेलं तर पहिली लढत आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये कोंढेरी विपक्ष कोंढेरी. नक्कीच कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी संघाने विजय प्राप्त केला. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला अगदी तर वावेघर विपक्ष ओझोरली, आणि वावेघर संघाने मात्र परास्त करून सोडलाय ओझोरली संघाला. आणि तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने असेल वासुंद्री आणि त्यांना फाईट केले रुंदे संघ. नक्कीच वासुंद्री संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय, आणि विनंती असेल वासुंद्री संघाला की आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण सुचवायचं आहे. नक्कीच वासुंद्री संघाला विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, कारण आपण खूप वेळ खर्च करत एक मानाची आणि सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय, आणि त्या अनुषंगाने कुठेतरी प्रत्येक संघाला जे नियम असतील अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आम्हाला आयोजन कमिटीकडून सूचना येतात की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, कारण का अगदी पाहायला गेलं तर 10 संघ आहेत, आणि त्या अनुषंगाने कुठेतरी जास्तीत जास्त षटक कशा प्रकारे प्रत्येक संघाला खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये भेटेल याची कुठेतरी आयोजन कमिटी मात्र त्यांच्या माध्यमातून वेळ वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्कीच वेळ वाचला तर दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे होतील, अन्यथा मात्र आपल्याला 3 षटकांचे करावे लागतील. कुठेतरी याची नोंद घ्यायची आहे. तसेच नेक्स्ट सामना आपण पाहणार आहोत मोहिली विपक्ष नैतिक स्पोर्ट कोंढेरी, अर्थातच आयोजक संघाला आपण पाहणार आहोत. तसेच मोहिली संघाचा जीवन पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालं. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच 4 षटकांचा सामना आपण पाहतो. पहिल्या फेरीतील तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. एका बाजूने असेल वासुंद्री संघाने त्यांना फाईट करेल रुंदे संघ. दोन्ही संघ मात्र मातब्बर आहेत. अगदी पाहायला गेलं तर या सामन्यासाठी मात्र टाइम सेट केला जाईल. 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये संपर्क करायचे आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपन्न करावे लागतील, अन्यथा 4थ्या षटकामध्ये मात्र एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्यायची. नक्कीच रंदे संघाला विनंती असेल सलामीचे बॅटर आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा पाहायला मिळत काही शंका नाही आहे, कारण का नुकताच आपण पाहायला गेलं तर सलग 5 दिवस MPLचा महासंग्राम पाहिला अगदी थाटामाटात. नक्कीच जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना घडवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक आपल्या विभागातील खेळाडूंना मात्र ठाणा प्रीमियर लीगमध्ये कशा प्रकारे खेळता येईल यासाठी मात्र प्रत्येक लीग मॅचमध्ये खेळाडूंना घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये केलं जातं. नक्कीच सलग 4 दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत. अगदी पाहायला गेलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये असतील योगेश बोटेरे मॅन फ्रॉम पोई, तसेच कृष्णा केनेसर मॅन फ्रॉम निंबोली,
सलग 4 दिवसांमध्ये आपण त्यांना अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. नक्कीच पुढील मॅच असेल अगदी पाहायला गेला तर नक्कीच विनंती असेल जीवन गोंदले महिलेचे एक उद्योजक त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच पहिलाच चेंडू अगदी पाहा लागला तर चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खाली राहतोय आणि त्या अनुषंगाने मात्र निर्धाव चेंडूची होते सांगता. कारण का विचार केला तर विकास हा गोलंदाज नेहमी आपण अष्टपैलू खेळाडू त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी कार्य करत असतो आणि त्याच पद्धतीने आज ग्रामीण क्रिकेटच्या दुसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. वन बॉम्ब सीमारेषा बार चेंडू येईल चावर. नक्कीच एक डॉट आल्यानंतर एक प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील केली आहे. स्क्वेअर लेगचे पंच सतीश गायकर यांच्या माध्यमातून विकेट मात्र फिंगर ऑफ फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन अगदी पाहायला गेलं तर फर्स्ट डिसमिसल. अजिंक्य मात्र तंबूच्या आश्रयाला पडताना पाहतोय. कारण का चांगला चेंडू होता अगदी पाहायला गेला तर आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न लिडिंग एज आणि एस्टेटच्या माध्यमातून कुठे चूक न करता एक सोपा झेल मात्र कॅरी केलाय. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला धावफलकावरती 4 आकड्यावरती पाहायला मिळते. कारण का मी म्हटलं होतं विकासकडे फार सारा अनुभव आणि त्या अनुभवाचा कुठेतरी पणाला लावताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नुकताच झालेल्या MPL स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून त्याची निवृत्ती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच पद्धतीने आज ग्रामीणमध्ये चांगल्या पद्धतीने खेळ करतोय. पुन्हा एकदा मात्र कुठेतरी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी पाहायला गेला तर स्टंपच्या मात्र बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. तत्पर मात्र पंचांनी वाईड घोषित केलंय. कुठेतरी वाईड अगदी पाहायला गेला तर या षटकामध्ये पहिला जो वाईड आपण विकासच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या आपल्याला फ्लाय होताना पाहते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 आकड्यावरती. पुन्हा एकदा विविधता कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न विकासच्या माध्यमातून केला जातो. लागोपाठचा हा दुसरा चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपात फेकला गेलाय. कुठेतरी मात्र नियंत्रण हरवताना आपण पाहतो विकास या गोलंदाजाला. परंतु क्षेत्ररक्षकांचा व्यूहरचना पाहायला गेला तर ऑनसाईडला 38 सर्कलच्या बाहेरला आपण 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. शैलेश असेल अगदी पाहायला गेलं तर त्याच्यासोबत नक्कीच अजून एक जर वाईट फेकला तर नक्कीच कृष्णा केने सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. दरम्यान पुन्हा एकदा लिडिंग एज अगदी पाहायला गेलं तर फर्स्ट स्लिपमध्ये पकडला जाईल फलंदाज फेल. बिग विकेट डाऊन. विकेट प्राप्त झालाय. या षटकामध्ये जरूर एक चौकार आला. 2 डॉट चेंडू आपण पाहिले. त्यानंतर 2 वाईट सुद्धा पाहिले तर 2 विकेट. काय घडतंय या षटकामध्ये. अगदी लांबलचक षटक असला तरी मात्र विकेटचं पतन या षटकामध्ये केलं जातं विकासच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं आहे तर त्याच पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो. का विविधता एक नैतिकतेच्या माध्यमातून आत्मसात करून मतदाराच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते. कारण का समोर एक चांगला संघ आहे
आणि त्या संघाला कुठेतरी कमी धावांपर्यंत रोखून उर्वरित धावांमध्ये मात्र षटकांमध्ये मात्र कुठेतरी प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्ट्रेट डावीचा फटका, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचेल तत्पर मात्र सोपा झेल पकडू शकले नाहीत रितेश आणि त्याच्या माध्यमातून या मिळतील 2 धावा. 2 धावेने नक्कीच पंचांच्या षटक समाप्तीचा इशारा येईल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एक चेंडू मात्र अजूनही शिल्लक असेल. अगदी पाहायला तर 2 वाईट चेंडू होते आणि त्या अनुषंगाने मात्र एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, नक्कीच मात्र निर्धाव चेंडू जो होईल सांगता. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळते. धावफलकावरती 8 आकड्यावरती 2 विकेट लॉस रुंदे संघा. नक्कीच दुसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, अर्थातच ओमकार. नक्कीच पहिला षटक अगदी पाहायला गेलं तर 6 मिनिटे मात्र वासुंदरी संघाने खर्च केलेत. 12 वाजून 21 मिनिटांनी आपण टाइम सेट केला. या अनुषंगाने कुठेतरी विनंती असेल विकास जाधव की आपण जास्त टाइम खर्च करत, अन्यथा मात्र शेवटच्या षटकामध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. कारण का समोर एक चांगला संघ आहे. अगदी पाहायला गेला तर 2 महत्त्वाच्या विकेट पहिल्या षटकामध्ये कॅरी केलेत विकास या गोलंदाजाने आणि दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला ओमकार. राईट आर्म ओव्हर द विकेटने रिव्हर एंडकडून पहिला चेंडू पुश केला. अगदी पालागडचा सन्मान केला, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. तत्पर राम जाधव चेंडूपर्यंत पोहोचेल तत्पर मिळालेली एक धाव. चांगली फिकी आपण ऑन द स्टॉप फिकी पाहिली, त्या अनुषंगाने कुठेतरी एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागले. चांगला कंटेस्ट, चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण का दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. दोन्ही संघाने अनेक सामने एकमेकांसमोर खेळताना आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेत आणि त्या अनुषंगाने रणनीती दोघांनाही माहीत असावे अशा प्रकारचा सामना आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कारण का सलग 4 दिवस ही स्पर्धा, अनेक दिग्गज संघ, अनेक पाहुणे आपल्याला भेटीसाठी येतील काही शंका नाही. दरम्यान स्टेट डाईव्हचा फटका अगदी पाहायला गेला तर लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडू जाईल सीमारेषा पार. रुंदेगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. काय बॅटमधून अगदी पाहायला गेला तर वाघाचा पंच जरूर मारला गेला असावा. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करील, पकडला जाईल, फलंदाज होईल फेल, बॅक टू डगआउट. संचितच्या माध्यमातून आपण एक षटकार आणि दुहेरी 2 धावा जरूर त्याच्या बॅटमधून पाहिले होते आणि त्या अनुषंगाने त्याला कुठेतरी तंबूच्या आश्रयाला पत्रावर परतावं लागलं. नक्कीच पुढील मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. नैतिक स्पोर्ट कोंढेरी अर्थातच आयोजक संघ आणि त्यांना फाईट करेल साई एकविरा मोहिली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत, टॉससाठी हजर राहायचं आहे. साई एकविरा मोहिली संघ पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यू मिस, आय विल बी डेफिनेटली, यष्टा उद्ध्वस्त करून सोडतोय. फर्निचर डिस्टाय, बॅक टू डगआउट.
अगदी पाहायला गेलं तर कुठे ना कुठे धावांचा वेग मात्र आता कमीच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकले. दुसरा षटक मार्गस्थ असताना ओमकारच्या माध्यमातून ही जाऊन हॅट्रिक चान्स अगदी पाहायला गेलं तर हॅट्रिकच्या उंबारट्यावरती आपण पाहतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा खराब चेंडू होता. दिशा दिली आहे. अगदी पाहायला गेलं तर सीमारेषा पार. हा येईल दर्जेदार षटकार. वार प्रति उत्तर मात्र रुंदे संघाच्या माध्यमातून अजय मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट मात्र आक्रमकता दाखवते. जरूर शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न केल्या. दिशा दिल्या. दूरवरून शत्रूच्या पोचण्याचा प्रयत्न करेल परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25 आकड्यावरती. अगदी पाहायला गेलं तर विकेट मात्र 3 जरूर गमावलेत परंतु धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. 12.25च्या सरासरी धावसंख्या मेंटेन केली रुंदे संघाच्या माध्यमातून. कुठे ना कुठे धावांची गती मात्र या षटकामध्ये अखेरच्या 2 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर एक चौकार पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर एक षटकार. जरूर त्याच्या जोरावरती अधिक मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. कारण का अजयची बॅट मी म्हटलं होतं की आक्रमकता असा असणारा हा खेळाडू नक्कीच 2 चेंडूमध्ये मात्र 10 धावा जरूर आपल्या संघासाठी जोडतोय. आणि तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. अगदी पाहायला गेलं तर फिरकीपट्टू राम जाधव. पहिला चेंडू आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. कारण अजयला माहिती आहे माझ्या बॅटमधून धावा येतात आणि त्या अनुषंगाने अजय कुठेतरी जास्तीत जास्त स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. विकेट जरूर कॅरी झालेत परंतु धावा मात्र वासुंद्री संघ इथे रोखू शकत नाहीये. रामकडे मात्र एक पोटेन्शियल क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा वापर करून मात्र एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण का क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेले तर 38 सर्कलच्या बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षक तैनात करताना पाहतोय. पुन्हा एकदा आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑन पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. ते पाहायला गेलं तर कुठे ना कुठे ताकदीचा पुरेपूर वापर केला जातोय. पिकअप शॉट ज्या पद्धतीने चेंडू पडला त्यानंतर स्वतःला मात्र सावरून आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये 6 धावेंसाठी. कारण का क्षमता आहे अगदी पाहायला गेला तर प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान रिवास अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिवास सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येईल दर्जेदार चौकार. अगदी पाहायला गेला तर या चेंडूवरती कुठे ना कुठे मात्र एक नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने मात्र चेंडू रिलीज सुद्धा केला नव्हता त्या अगोदरच मात्र फलंदाजाने आपला स्विचेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने कुठेतरी मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न असताना मात्र फुल ऑर्लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एक दाडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग होतोय बीट. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येईल लागोपाठचा दुसरा
तर काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण अजयच्या माध्यमातून पाहतोय. ज्या दिशेने मात्र चेंडू फेकला जातो आणि त्या दिशेने मात्र चेंडूला फेकण्याचं काम मात्र त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. अगदी पाहायला गेलं तर या षटकामध्ये रामच्या माध्यमातून धावा खर्च केलेत. कुठेतरी मात्र दबाव प्रेशर जरूर राम जाधव याच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने चेंडू फेकला अगदी पाहिला आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न केला. पंचांनी पाहिलं योगेश बोटेरे सरांच्या माध्यमातून मात्र वाईट घोषित करण्यात आलं. दरम्यान पुन्हा एकदा अडबडणे खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पाळक तर वेगवान गतीचा हा चेंडू निर्धाव चेंडूची होईल सांगता कुठेतरी मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. एस्टर्नच्या मागून अगदी पाहायला गेला तर रन मशीन ऑफ वासुंदरी विकास जाधव यांच्या माध्यमातून आवाज देण्यात येतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू धावचीची संधी परंतु सुखरूपरित्या अगदी पाहायला गेला तर पोहोचला जातोय. नक्कीच लेगबाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 आकड्यावरती. तर नक्कीच अगदी पाहायला गेला तर आपण विचार केला गुणलेखकाचा अविनाश केने यांच्या माध्यमातून सुवर्ण अक्षराने मात्र स्कोरबोर्ड सजवला जातोय. आपण ॲनालिसिस जर पाहायला गेलं तर विकासच्या माध्यमातून 8 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट मात्र कॅरी केले. त्यानंतर ओमकारच्या गोलंदाजीवरती 17 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट कॅरी केले होते. पण हा षटक मात्र महागडा ठरतोय राम जाधव यांच्या माध्यमातून. 17 धावा खर्च केल्या. एक विकेट मात्र प्राप्त करू शकला नाहीये. फलंदाजीचा विचार केला तर अजिंक्यच्या माध्यमातून वैयक्तिक 4 धावा सर्व 3 चेंडूमध्ये जोडल्या गेल्या. समीर मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामीला येऊन एक चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का चांगली पार्टनरशिप बीट करण्यामध्ये एक चांगली साथ त्याच्या माध्यमातून अजयला प्राप्त होतीये. धीरज जरूर शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन बाद झाला. त्यानंतर संचितचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. त्यानंतर त्याला सुद्धा मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागलं होतं. उदय सुद्धा एक शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन तंबूच्या आश्रयाला गेला. परंतु अजय एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून एक चांगली पार्टनरशिप करून आपल्या संघाला मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 42 आकड्यावर चौथा षटक मार्गस्थ असताना रितेश हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू असेल कोणत्या रेनकडून. पहिला चेंडू आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्लासिकल स्ट्रोक नेत्रदीपक स्फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार खेचला गेला. कुठेतरी अलीकडच्या आपण स्पर्धांमध्ये पाहिलं तर वासुंदरी संघाचा खेळ मात्र आपण चांगला पाहतो. परंतु या खेळपट्टीवरती कुठेतरी प्रॅक्टिस अभावी हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतोय. कारण का अनेक संघ असतात की प्रॅक्टिस ज्यावेळी करतात त्यावेळी त्यांचा खेळ मात्र चांगला होत असतो. त्या अनुषंगाने कुठेतरी वासुंदरी संघ मैदानाच्या आतमध्ये खराब कामगिरी करतोय. कारण का प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकाराची बॅटने आपल्याला मात्र प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न रुंदे संघाच्या माध्यमातून केला जातोय. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. बिडकलन दिलाय. त्याच कॉपी बुक स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय ओव्हर द लाईन. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. चेंडूमध्ये मात्र 36 धावा जोडल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच 14 धावा जर जोडल्या गेल्या तर नक्कीच पहिली मात्र 50 या स्पर्धेमधील आपण पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आडबटणे खेळण्याचा प्रयत्न. परंतु गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडूची होईल सांगता कुठेतरी रितेशवरती मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला गेला. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण का उशीर झालाय. कारण का धावांचा जर विचार केला तर धावा मात्र 10 फलकावरती 54 आकड्यावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अफलातून फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी हा येईल तिसरा षटकार.
पण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार एका बाजूने पाहायला गेला तर नैतिक स्पोर्ट कोंढेरी अर्थातच आयोजक संघ आणि त्यांना फाईट करेल साई एकविरा मोहिली संघ. मोहिली संघाचा विचार केला तर नुकतीच त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा नगरचौक चषक आपल्याला पाहायला मिळाला. नक्की त्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मान त्यांनी मात्र पटकावला होता आणि त्याच दिमागदार पद्धतीने मात्र धर्मवीर चषक कोंढेरीच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहोत. पुन्हा एकदा डावाटण्या खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करेल. आता मात्र होणार नाहीये चूक, पकडला जाईल फलंदाज होईल फेल. बिग विकेट डाऊन अजय. नक्कीच व्यक्तिगत 42 धावांची मात्र इनिंग अजयच्या माध्यमातून साकारली गेली. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने चेंडू फेकला जात होता त्याच पद्धतीने मात्र चेंडूला प्रतिउत्तर मैदानाच्या चारही बाजूने मात्र फटके सजवले गेले आणि चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर 60 या आकड्यावरती नक्कीच टॉस करण्यासाठी यायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण करतोय तर परत धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा फिंगर ऑफ, फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात बाद. नक्कीच विनंती करेल साई एकविरा स्पोर्ट मोहिली संघ, त्यांना फाईट करेल नैतिक स्पीड कोंढेरी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचा. लगेच टॉस केला जाईल. नक्कीच आपण टॉस करणार आहोत. अगदी पाहायला गेला तर साई एकविरा स्पोर्ट मोहिली आणि त्यांना फाईट करताना आपण पाहणार आहोत नैतिक स्पोर्ट कोंढेरी संघ. दोन्ही संघ मात्र एक मातब्बर संघ आहेत. अगदी पाहायला गेला तर नैतिक स्पोर्ट कोंढेरी संघाचा नौका संघ आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली आहे. नक्कीच आमचे सन्माननीय पाहुणे शालिकजी केने यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार. विनंती असेल नक्कीच टॉस बॉक्समध्ये आपण दोन कर्णधारांना पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर एका बाजूने आपण पाहतोय नैतिक स्पोर्ट कोंढेरी संघाचा कर्णधार आणि एका बाजूने असेल साई एकविरा स्पोर्ट संघाचा कर्णधार आणि आमचे सन्माननीय पाहुणे शालिकजी केने यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. नक्कीच नक्कीच छापा असा कॉल केलाय आणि मात्र टेल. नक्कीच टॉस जिंकलाय नैतिक स्पोर्ट कोंढेरी संघाच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं तर टॉस जिंकलाय. नक्कीच विनंती असेल पाहुण्यांना की आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. टॉस जिंकला प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय कारण का समोर एक चांगला संघ आहे. अनेक आपण स्पर्धांमध्ये पाहतो त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ केला जातो, परंतु कुठले असे गोलंदाज असतील की त्यांच्या माध्यमातून त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. संघ तर आमचा नवीन आहे, परंतु आम्ही प्रयत्न करू कमीत कमी रनांवरती त्यांना थांबवायचं. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर आपण एक आयोजक संघात ज्या पद्धतीने आपण ही स्पर्धा आम्ही पाहायला गेलं तर 6 दिवसांमध्ये कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आपण स्वतः कर्णधार आज या आपण पाहतोय आणि त्याच अनुषंगाने जी सजावट जी केली आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय असेल? आम्ही तर नानाचं भरपूर आभारी आहे ना तुमचं पण, कारण आम्हाला तुम्ही असं म्हणजे पूर्ण रेडीमेड भेटला असा. थँक्यू थँक्यू. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर एका बाजूने आपण साई एकविरा स्पोर्ट मौली संघाचा कर्णधार पाहतोय. कुठेतरी आपण टॉस गमावलाय. नक्कीच मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागेल का? हो, नक्कीच आपल्याला पाहायला गेलं तर या स्पर्धेबद्दल आणि ज्या स्पर्धेमध्ये आपण अनेक पाहायला गेला तर कुठेतरी कल्याण ग्रामीण मधील स्पर्धा न वगळता प्रत्येक विभागामधील प्रत्येक संघाला मात्र चान्स देण्याचा कुठेतरी जो प्रयत्न आहे तर नक्कीच त्याबद्दल काय म्हणणं असेल? आम्हाला इथे आगाबाईंनी एंट्री दिल्याबद्दल त्याचा आम्ही धन्यवाद करतो. नक्कीच धन्यवाद. अगदी आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. टॉस जिंकलाय नैतिक स्पोर्ट कोंढेरी संघाने
आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदासाठी आमंत्रित केलाय साई एकविरा स्पोर्ट मोहिली संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शैलेश आणि विकास. पहिला चेंडू फोलार लेनचा चेंडू होता, दिशा दिली आहे 38 सर्कलमध्ये चेंडूला अडवलं जाईल. तत्पर मिळालेली एक धाव. नक्कीच अगदी विचार केला तर प्रति षटकामागे 15.25च्या सरासरी धावसंख्या जोडायची आहे आणि त्या धावा मात्र जोडताना कुठेतरी विकास हा फलंदाजाला जास्तीत जास्त खेळपट्टीवरती मात्र टिकून आपल्या संघाचा डाव मात्र सावारावा लागेल, कारण का विकासकडे क्षमता आहे. नक्कीच दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी हा येईल षटकार. नक्कीच प्रहार पाहायला मिळतो, कारण का मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आणि नक्कीच चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये विकास जाधव हा फलंदाज खेळपट्टीवरती लय धरून बसेल तोपर्यंत धोक्याची घंटा जरूर रुंदे संघाच्या माध्यमातून वाजवली जाईल. दरम्यान पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला उडवलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येईल दर्जेदार चौकार. पहिल्या चेंडूपासून मात्र आक्रमकता पाहायला मिळते विकास जाधवच्या बॅटमधून. जरूर दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगमध्ये आपल्याला चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तत्पर निर्धाव चेंडूची वेळ सांगता कुठे ना कुठे चांगलं क्षेत्ररक्षण रुंदे संघाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण का समोर त्यांना माहिती आहे विकास जाधवची विकेट आपल्या संघासाठी फार महत्त्वाची असेल आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी विकेटची गवसणी घालताना आपण रुंदे संघाला पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षक लॉंगॉन आणि डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षण करताना दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, सुरेख झेल फलंदाज फेल, बिग विकेट डाऊन, विकास जाधव पवेलियन. तर विकास जाधवची कॅच मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला गेला. त्यानंतर हॉट सेलिब्रेशन ज्या पद्धतीने रुंदे संघाच्या माध्यमातून सेलिब्रेशन करण्यात आला, कुठेतरी हा सामना नक्कीच जिंकला असावा अशा पद्धतीचं मात्र सेलिब्रेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, कारण का माहिती आहे विकास जाधवची विकेट फार महत्त्वाची होती आणि ती विकेट सहजरित्या कॅरी केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 11 आकड्यावरती. एक चेंडू मात्र अजूनही शिल्लक असेल, पहिला षटक मार्गस्थ असताना जरूर पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा जोडल्या गेल्या, त्यानंतर 2 चेंडू मात्र अप्रतिम अजिंक्यच्या माध्यमातून फेकले गेले आणि कुठेतरी कमबॅक करतोय, एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा, अगदी पाळा फास्ट स्लिपमध्ये चेंडूला पकडला जाईल. तत्पर निर्धाव चेंडूची होईल सांगता पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येईल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर वासुंद्री संघाची आपण धावसंख्या पाहतोय धावफलकावरती अगदी पाहायला गेला तर 11 या आकड्यावरती 1 विकेट लॉस वासुंद्री.
की पाहायला गेलं तर विकासच्या माध्यमातून आपण 10 धावा जरूर जोडल्या गेल्या. त्यानंतर विकासची विकेट प्राप्त झाली. अगदी पाहायला गेलं तर कुठे ना कुठे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉवर प्लेचा षटक होता. पॉवर प्लेचा षटक समाप्त झाला. त्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षण करताना पाहणार आहोत. कुठे ना कुठे अगदी पाहायला गेला तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. रुंदे संघाच्या माध्यमातून अभिजितला आपण पाहतोय. आणि फलंदाजीचा विचार केला तर अजून शैलेश चांगली फलंदाजी करतोय, कारण का शैलेशवरती एक विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला सार्थ करून मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. कारण का एक विकास जाधव सारखा फलंदाज बाद झाला त्यानंतर कुठे ना कुठे चांगली फलंदाजीची आवश्यकता असेल. नक्कीच राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. लेफ्ट आर्म नक्कीच पहिला चेंडू बीमार चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिलाय फाईन क्षेत्रामध्ये 4 धावेंसाठी. हा इला नशिबाचा चौकार. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो ज्या पद्धतीने एखादा बीमर चेंडू फेकला जातो त्यानंतर मात्र कुठेतरी पलटवार आणि सामना मात्र दिशाहीन आपण पाहत असतो. तशा प्रकारचं चित्र घडेल का? दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटमध्ये चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतोय, त्याला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावेंसाठी वासुंद्री गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. तर एक चौकार नशिबाचा आला. त्यानंतर एक चांगला फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 धावेंसाठी बिग ब्लास्ट आपण शैलेशच्या माध्यमातून पाहतोय. कुठेतरी सामना मात्र खुला करून करण्याचा प्रयत्न केला जातोय. कमबॅक करावं लागेल. दरम्यान पुन्हा एकदा बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळते. लॉंगआउट मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, तत्पर दोन्ही फलंदाज मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतायत. अगदी पाहायला गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वेगाने फ्लाय झाली आहे 23 आकड्यावरती. या षटकामध्ये कुठेतरी अभिजित मात्र धावा जास्तीत जास्त खर्च करतोय. एक बीमर चेंडू आपण पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. त्यानंतर एक षटकार आणि एक सिंगल धाव जरूर जोडली गेली आहे. जरूर विकास जाधवची विकेट प्राप्त झाली. त्यानंतर मात्र संघाचा डाव शैलेशच्या माध्यमातून सावरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. अडबॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि धाव चेंडूची होईल संघ. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचा विचार केला तर चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये देताना आपण पाहतोय. एक चांगला संवेदनशील खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातोय. परंतु शैलेशचा विचार केला तर वादली खेळी त्याच्या माध्यमातून जरूर खेळावी लागेल, कारण का समोर एक चांगला संघ आहे आणि त्या संघाला प्रत्युत्तर देऊन आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करावा लागेल. कारण का जवळ पाहता ही स्पर्धा पहिली आपण त्यांच्या माध्यमातून खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा अडबॅटने खेळण्याचा प्रयत्न. बराच काळ चेंडू हवेमध्ये अजिंक्यच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येईल लागोपाठचा दुसरा षटकार. लेनचा चेंडू त्या दिशा दिल्या. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकेल, त्यात अगदी 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 आकड्यावरती. वासुंद्री संघ 1 विकेट लॉस. नक्कीच मोहली संघाचा कर्णधार विनंती असेल की आपण आयोजन कमिटीला भेटायचं आहे. तेजस गायकर, आगाभाई, दरम्यान पुन्हा एकदा फुलार लेनचा चेंडू होता. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावेंसाठी. हा येईल वासुंद्री गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार.
37 आकड्यावरती. कुठेतरी या षटकामध्ये मात्र 26 धावा अभिजितने मात्र खर्च केलेत. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय धीरज, नक्कीच तिसरा गोलंदाज असेल. धावसंख्येचा विचार केला तर अजूनही 12 चेंडू आणि 24 धावेंची मात्र आवश्यकता असेल. प्रति चेंडूमध्ये 2 धावा मात्र जोडाव्या लागतील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, दिशा दिली, कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न, परंतु काय नशीब मात्र आपल्याला वासुदेवी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी जिथे एकही धाव नव्हते तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु बॅकअप आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. तत्पर मिळतील या 2 धावा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, नक्कीच वन साइड सामना आपण वासुंदरी संघाच्या बाजूने झुकताना पाहतोय. जरूर विकासची विकेट प्राप्त झाली, त्यानंतर मात्र शैलेश नावाचं वादळ आणि विकी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण घुमताना पाहतोय. कशा प्रकारे फलंदाजी केली. आता उर्वरित चेंडू मात्र शिल्लक असतील 11 आणि धावा मात्र कराव्या लागतील 22. कुठेतरी समीकरण मात्र विजयाचा पर्सेंटेज जर पाहता गेला तर 50-50 बॅलन्सची स्थितीमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठेतरी मागे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करेल. तत्पर मिळालेली एकच धाव. पुन्हा एकदा तिसरा चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळते. तत्पर मिळतील या 2 धावा. नक्कीच मात्र विकीसाठी एक सुवर्ण संधी असेल. जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर ते खेचून काढले तर नक्कीच हसिंगे सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर विकीच्या माध्यमातून खेचले गेले तर नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पुन्हा एकदा आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी पाहायला गेला तर वेगाने चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पर मिळालेली 1 धाव. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न धीरजच्या माध्यमातून या षटकामध्ये केला गेलाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 43 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि 2 चेंडूमध्ये नक्कीच एखादा मोठा फटका आला तर नक्कीच विजयाच्या आशा फळलबेत होतील वासुंदरी संघाच्या. परंतु एखादा डॉट चेंडू आणि एखादी विकेट जर मात्र इथून कॅरी केली तर नक्कीच मजबूत पकड निर्माण करेल अर्थातच रुंदे संघा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच काढण्याचा प्रयत्न, अगदी पळाकडे लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील. तत्पर मिळतील या 2 धावा आणि नक्कीच 2 धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. अजूनही 7 चेंडू 16 धावेंची आवश्यकता असेल वासुंदरी संघाला, कारण का हा चेंडू मात्र फार निर्णायक असेल. कारण का या चेंडूवरती जर एखादा षटकार किंवा चौकार जर आला तर नक्कीच उर्वरित शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी धावांची मात्र गरज फार कमी असेल. परंतु त्या पद्धतीने मात्र खेळ करावा लागेल, कारण का समोर चांगला संघ आहे, त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. दरम्यान अगदी पाहायला गेला तर वेगाने चेंडू हा फेकला गेला. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खाली राहतोय आणि त्या अनुषंगाने निर्धाव चेंडूची होईल सांगता 3 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 45 या आकड्यावरती. उर्वरित शेवटचा षटक मात्र शिल्लक असेल. 6 चेंडू आणि 16 धावेंची मात्र आवश्यकता असेल वासुंदरी संघाला आणि त्या धावा नक्कीच पूर्ण करायच्या असेल तर मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. परंतु शेवटचा षटक या धावा डिफेंड करण्यासाठी कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवेल हे सुद्धा पाहणं मात्र योग्य असेल, कारण का शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि त्या षटकामध्ये कुठेतरी एक गोलंदाजावरती प्रेशर असतो आणि त्या प्रेशरला मात्र झेलून मैदानाच्या आतमध्ये एक चांगली एक विविधता दाखवून मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागते. पुढील सामना आपण पाहणार आहोत नैतिक स्पोर्ट कोंढेरी विपक्ष साई एकविरा स्पोर्ट मोहिली 2 संघांदरम्यान. अगदी पाहायला तर नैतिक स्पोर्ट कोंढेरी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले साई एकविरा मोहिली संघाला. पहिला संघ आपण पाहिला अगदी सकाळच्या सत्रामध्ये कोंढेरी विपक्ष कोंढेरी आणि नक्कीच कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी संघाने पहिला सामना जिंकला. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला ओझुर्ली विपक्ष वावेगर. नक्कीच दुसरा सामना मात्र वावेगर संघाने एक भलं मोठं 71 धाव्यांचं डोंगर रचलं गेलं आणि परास्त करून सोडलं ओझुर्ली संघाला. आणि तिसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अगदी पाहायला गेला तर रुंदे विपक्ष वासुंदरी. 6 चेंडू
16 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये, मात्र इथे होते चूक. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने नक्कीच मात्र वन शॉट आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. योगेश पुटेर यांच्या माध्यमातून वन शॉट जरूर निर्णय दिला गेलाय. कुठेतरी अगोदरच धावा मात्र जास्त करायच्यात आणि अशा प्रकारच्या चुका जेव्हा घडतात तेव्हा कुठेतरी आपला संघ मात्र पराभवाच्या आश्रयाखाली जाऊ शकतो. अनेक गोष्टी असतात ज्या अनेक गोष्टी मात्र आपल्या छोट्या छोट्या चुका त्या कुठेतरी सुधाराव्या लागतात आणि त्या अनुषंगाने मात्र एक धाव या चेंडूवरती आपल्याला प्राप्त पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार धावसंख्या 46 आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लेनचा चेंडू होता. फिंगर ऑफ सतीश गायकर यांच्या माध्यमातून जरूर फलंदाजाला बाद घोषित केलाय. फलंदाज बॅक टू डगआउट. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डावीचा फटका. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. त्याचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 52 या आकड्यावरती. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची मात्र आवश्यकता असेल. 3 चेंडू 9 धावा या षटकाराने मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केलं. अगदी पाळगदा रितेश हा इनॅट नंबर 4 वरती येऊन पहिल्याच चेंडूवरती मात्र प्रहार करताना आपण पाहतोय. 3 चेंडू 9 धावांची मात्र आवश्यकता असेल. पुन्हा एकदा फुलार लेनचा चेंडू होता. चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्राला क्लिअर करत 6 धावांसाठी हाय लागोपाठचा दुसरा षटकार. त्यासारखं टीम मीटिंग करायची नाहीयेत कारण का आपण कुठेतरी टाइम अभावी हा सामना खेळतोय. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. सामना होता कुठे आणि निवडून पोहोचला कुठे. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना 2 चेंडू मध्ये 2 षटकार रितेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. उर्वरित 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चेसिंग मात्र कंपल्सरी असेल. 2 चेंडू 3 धावा. नक्की जर मॅच जर जिंकून दिला तर राम जाधव आणि विकेच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक रितेशला दिला जाईल. पुन्हा एकदा कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय. आउट ऑफ द ऑफ चेंडू पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून वाईट जरूर घोषित केली आहे परंतु विकेट जी प्राप्त होते. काय गरज असावी का कारण का रितेश चांगली फलंदाजी करत होता. शैलेश कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगाने मात्र महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. कारण का पाहायला गेलं तर चेंडू कुठेतरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आला होता परंतु कुठेतरी शैलेशच्या माध्यमातून चूक ही महागात पडेल का कारण का आता जर मैदानाच्या आतमध्ये समीकरण जर पाहायला गेला तर 2 चेंडू 2 धावांची मात्र आवश्यकता असेल. कारण का स्पर्धेचा नियम आहे चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी आणि त्या अनुषंगाने मात्र 2 धावा वासुंदरी संघाला कराव्या लागतील. जेव्हा जेव्हा अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो की एखाद्या वेळी बक्षिसांचा जर वर्षाव केला जातो
एखाद्या षटकारासाठी किंवा विजयासाठी जेव्हा पैसे लावण्यात येतात त्यावेळी मात्र कुठे ना कुठे तो विकेट मात्र बाद होत असतो. कुठे अगदी पाहायला गेला तर शैलेश तंबूच्या आश्रयाला परतताना आपण पाहतोय चांगली खेळली त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिली, पण अखेर रितेश हा फलंदाज कुठेतरी स्ट्राईक एंडला खेळत असताना 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या माध्यमातून खेचून आपल्या संघाला एक सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणण्यामध्ये यश प्राप्त झालाय. परंतु आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू 2 धावा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रणव एक नौका फलंदाज आहे आणि त्याच्यावरती एक धुरा असेल, कारण का एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय, एक क्लोज इन्काउंटर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावींची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेली तर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 क्षेत्ररक्षक तैनात करताना आपण पाहतोय. राईट टाइम ओव्हर द विकेट. 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गतीने बीट करण्याचा प्रयत्न केला, अगदी वेगाने चेंडू फ्लाय केला होता. फिंगर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. धावा 2 धावा मात्र कंपल्सरी कराव्या लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू 2 धावा मात्र कराव्या लागतील. कुठेतरी रितेश सारखा फलंदाज स्ट्राईक एंडला असताना शैलेशच्या माध्यमातून जी चूक घडली ती चूक मात्र महागात पडेल का? परंतु पुन्हा एकदा आपण शेवटच्या चेंडूवरती रितेशच्या बॅटमधून आपण खेळताना पाहणार आहोत. 1 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. जर चेंडू जरूर बॅटला स्पर्श झाला तर या विकेटचा जर विचार केला तर फलंदाजासाठी नक्कीच नंदनवन राहिली आहे आणि त्या अनुषंगाने 2 धावा सहजरित्या पलून काढू शकतात, कारण का समोर नॉनस्ट्राईक एंडला आपण ओमीला पाहतोय. ओमीकडे सुद्धा एक क्षमता आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याला सीमारेषेला क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आणि त्याच अनुषंगाने कॅप्टनने कुठेतरी एक निर्धाव दाखवला आणि त्या अनुषंगाने 2 धावा कशा प्रकारे पलून काढता येतील त्यासाठी मात्र सज्ज झालाय. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना. 1 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, डोळ्याची पारणे फिरणारा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटच्या रडामध्ये चेंडू येण्याचा प्रयत्न, मात्र 38 सर्कल मध्ये पकडला जातोय झैल. फलंदाज होईल फेल. विजय प्राप्त केलाय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. अर्थातच पाहायला गेलं तर रुंदे संघ, हार्ड लक वासुंद्री संघ.